सरकारने काही दिवसांपूर्वीच हिंदी सक्तीचा निर्णय लादण्याचा प्रयत्न शालेय शिक्षणात केला, ज्याला दोनही ठाकरे बंधूंनी एकत्र येत कडाडून विरोध केला आणि तो डाव हाणून पाडला। देवेंद्र फडणवीसांची हीच जखम मला वाटते बळबळतीये। त्यामुळे नवी मुंबई भारतीय जनता पक्षाने निवडणूक 2026च्या जाहीरनाम्यात चक्क मराठी बरोबर KG to PG पर्यंत हिंदी भाषा सक्तीची करणार असं आश्वासन स्वतःच्या जाहीरनाम्यात दिलंय, ज्याचा निषेध आता शिवसेना आणि मनसे युती म्हणून आम्ही केलेला आहे। आता फक्त हे आम्ही फाडलेलं आहे, जाळावं इथपर्यंत परिस्थिती भारतीय जनता पक्षाने आणू नये। तात्काळ ही गोष्ट जाहीरनाम्यातून वगळावी आणि नवी मुंबईकर आणि नवी मुंबईतल्या मराठी माणसाला सुद्धा माझं सांगणं आहे, 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत आपण यांना धडा शिकवा। ही आगरी कोळ्यांचं हे शहर आहे, इथल्या मराठी माणसाचं हे शहर आहे, याची ओळख पुसण्याचा प्रयत्न जाहीरनाम्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेला। सर, बीजेपीच्या नवी मुंबईच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही हिंदी सक्ती करण्यात आलेली आहे, यावरती मनसे उभारण्याची टीका केली आहे। पहा, कोणी काय टीका केली काय नाही हा विषय आमचा नाही, परंतु आपण या नवी मुंबई शहरात राहतो। नवी मुंबई शहर एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे। प्रत्येक जाती धर्माची मुलं त्या ठिकाणी शिकत असतात आणि त्यांना शिक्षण देताना मराठी ही त्या ठिकाणी कंपल्सरी आहे। त्रिभाषिक सूत्र हा शासनानं स्वीकारलेला आहे, केंद्र सरकारनं स्वीकारलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमची देखील इच्छा आहे की मराठी ही सक्तीची आहेच, परंतु त्याच्याबरोबर रोजच्या जीवनामध्ये देखील त्याला हिंदी इंग्रजी ही आली पाहिजे आणि त्या देखील भाषा ते शिकले पाहिजेत। म्हणून हिंदी ही सक्तीची करण्याची गरजच नाही, ते आहेच ऑलरेडी। पण आमची इच्छा त्या ठिकाणी मराठी बरोबर हिंदी आणि इंग्रजी हे देखील त्या ठिकाणी भाषा त्यांनी शिकाव्यात, जेणेकरून त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये किंवा आणखी पुढे शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल। आणि म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा शिकत, परंतु मराठी ही कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी सक्तीची असेल। सर, तुमच्या भाजप सरकारने हिंदी सक्ती माघार घेतली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही नवी मुंबईत आश्वासन दिले। सक्ती हा विषय शब्द त्या ठिकाणी तुम्ही शब्दशः घेता, खरं म्हणजे ते विषय अतिशय महत्त्वाचे आहेत। हिंदी ही भाषा त्या ठिकाणी शिकली पाहिजे, मुलांना ती आली पाहिजे। मराठी सक्तीची केलेली आहेत, त्याबरोबर आपण जर हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा शिकलं तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे का? जर आपण त्या ठिकाणी एवढी मोठी मोठी शिक्षण आपण घेतो, त्या शिक्षणामध्ये जात असताना वेगळ्या प्रांतांची लोक त्या ठिकाणी येतात, त्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी आपली 100% त्या ठिकाणची भाषाही असू शकते। अशा वेळेला मराठी बरोबर त्या जर भाषा शिकलं तर उत्तम, असं आमचं मत आहे। सर, एका बाजूने आपण असा प्रयत्न करताय का की भाजप या पद्धतीने की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून 29 राज्यातल्या महानगरपालिकेच्या शाळांच्या माध्यमातून हे अंडरग्राऊंड हिंदी शक्तीचं प्रयत्न केला जातो? नाही, असा तुमचा समज आहे। महानगरपालिकेची निवडणूक ही आपली नवी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत। तुम्ही पहा, त्याच्यामध्ये हिंदी भाषिकी आहेत, मराठी भाषिकी आहेत, काही वेगळ्या साऊथ इंडियन आणि त्या भाषिकी त्या ठिकाणी आहेत। अशा वेळेला आपण हिंदी आणि मराठी किंवा इंग्रजी हा विषय घेण्यापेक्षा मुलांच्या भविष्य काळाच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे हे तुम्ही पाहावं आणि त्या दृष्टीनं मराठी बरोबर हिंदी आणि इंग्रजी त्यांनी शिकावं, हा उलट हट्ट प्रत्येकाने ठेवा, अशी माझी अपेक्षा आहे। सर, तुम्ही काही लोकांना